छत्रपती संभाजी महाराजांनी आपला घोडा थेट मांडवी नदीत टाकला. मांडवी नदीला आलेली होती भरती. वेळ अगदी धोक्याची होती. छत्रपती संभाजी महाराजांचा घोडा पोहणीला लागला. छत्रपती संभाजी महाराजांसोबत असलेल्या खंडोजी बल्लाळ आणि इतर सहकाऱ्यांनी संभाजी महाराजांना पाण्यातून बाहेर काढलं. संभाजी महाराजांनी घोडा पाण्यात टाकला कारण गोव्याचा व्हाईसराय कोंदिज आल्वर हा मांडवी नदीत गेला होता बोटीत. त्याला पकडण्यासाठी संभाजी महाराजांनी थेट आपला घोडा मांडवी नदीत. हम हर हिंदुस्तानी को स्वराज की गद्दी पर बिठाना चाहते हैं. आता आहे आपण गोव्यातल्या जुवे किल्ल्यावरती आणि या किल्ल्यावरती घडला होता एक थरारकाचा रणसंग्राम. चला तर तुम्हाला आज तो सांगतो. पार्वती शिवाजी महाराजांपासून आपल्या राजधानीचं म्हणजे गोव्याचं रक्षण व्हावं म्हणून इंग्रजांच्या व्हाईसरॉयने जुवे या बेटावरती जुवे किल्ला बांधला आणि तोच किल्ला छत्रपती संभाजी महाराजांनी जिंकून घेतला. त्यामुळे पोर्तुगीज अगदी पिसाळलेले होते. पोर्तुगीजांना वाटत होतं की छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या गोव्याच्या किल्ल्यावरती हल्ला करतील, पण संभाजी महाराजांनी रात्री हल्ला केला नाही. म्हणून सकाळी सकाळी गोव्याचा विरजई 400 सैनिकांची तुकडी घेऊन जुवे किल्ल्यावरती हल्ला केला. सुरुवातीला मराठ्यांनी माघार घेतली, पण जसे पोर्तुगीज आतमध्ये घुसले तसा दबू धरून बसलेल्या मराठ्यांनी एकदम गनिमी काव्याने हल्ला केला. आणि तो हल्ला एवढा भयानक होता की पोर्तुगीजांना कुठं पळावं ते सुचेना. ते या मांडवी नदी आहे, मांडवी नदीला ओहोटी आलेली होती. त्यावेळी त्या ओहोटीमुळे दलदल झालेली होती. तर सगळे पोर्तुगीज त्या दलदलीत पळाले आणि त्या दलदलीत जाऊन अडकले. आजवरती कधी अनुभवला नव्हता असा रणसंग्राम पोर्तुगीज अनुभवत होते. आणि त्यांचा जो विरजई होता त्या विरजईला पण बऱ्याच ठिकाणी गोळी लागलेली होती आणि तो जखमी झालेला होता. तर जीव वाचवण्यासाठी ते मांडवी नदीत गेले. मांडवी नदीत त्यांना एक बोट मिळाली आणि तिथं छत्रपती संभाजी महाराजांनी अक्षरशः आपला घोडा त्या पाण्यात फेकला त्या विरजईच्या पाठीमागे. कसा बसा आपला जीव वाचून गोव्याचा व्हाईसरॉय ओल्ड गोव्यात पोहोचला आणि तिथं त्याने सेंट फ्रान्सिस झावियर याच्या चर्चमध्ये जाऊन त्याचा जो मृतदेह होता तो बाहेर काढला शवपेटीतून आणि त्याच्याजवळ आपल्या पोर्तुगीज राजसत्तेचा राजदंड दिला आणि त्याला म्हटला या संकटातून तूच कसं तरी वाचव. गोव्याचा एवढा मोठा अधिकारी पोर्तुगीजांचा असा हातबल झालेला होता. त्याने आपला राजदंड तिथे ठेवला आणि तो तिथेच बसून राहिला त्या शवपेटी शेजारी. पण ते म्हणतात ना, कावळा उठायला आणि फांदी पडायची एकच वेळ झाली. त्याच वेळी स्वराज्यावरती शाह आलमने आक्रमण केलं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना माघार घ्यावी लागली. पण पोर्तुगीजांची अशी धारणा झाली की त्यांच्या सेंट झेवियरमुळे छत्रपती संभाजी महाराजांना माघार घ्यावी लागली आणि त्यांनी उत्सव साजरा केला आणि तेव्हापासून तो त्यांचा गोयंचा साहेब झाला.